सर्वांनी एकाग्र चित्ताने म्हणा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला म्हणा सर्वांनी म्हणा हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल
विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Vittala
भगवंताच्या नामस्मरणासाठी खर्च होऊ द्या. काटकसर न करता, आळस न करता सर्वांनी मोकळ्या मनाने, शुद्ध अंतःकरणाने, मोठ्या आवाजात आणि मोठ्याने सर्वांनी म्हणायचं, विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ऐका आणि म्हणा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 ड्रोन चालू ठेवा ड्रोन चालू ठेवा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला अनुसंधान त्याला म्हणतात. आपल्या मनानं देवाच्या पायाशिवाय दुसरं काहीच पाहायचं नाही असा जो कालावधी, मग तो क्षणाचा असेल, तासाचा असेल, मिनिटाचा असेल, काही वर्षाचा असेल, काही काहींचा जन्माचा आहे. अनुसंधान एक ध्येय पुढे ठेवल्यानंतर त्या ध्येयाप्रती आपली वृत्ती अखंड ध्येयाकार होणं याला अनुसंधान म्हणतात. अनुसंधान अशा प्रकारचं अनुसंधान आमचं सर्वांचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो असं नाही तर आपल्या सर्वांचं चित्त भगवंताच्या चरणावर अखंड जडावं. भगवंताच्या चरणावर चित्त जडण्याकरता भगवंताच्या चरणाशी ते एकरूप कधी होईल? ज्या व्यक्तीविषयी प्रेम आपल्या अंतःकरणात असते त्याच्याच भेटीची इच्छा माणसं करतात, सारखे सारखे भेटावं असं वाटतं. मग भगवान परमात्मा तर आम्ही पाहिलेला नाही, त्याचे पाय तुम्ही म्हणता, आम्ही पाय सुद्धा आम्ही पाहिलेले नाही. आणि तुम्ही म्हणता हे चित्त मन त्याच्या पायावर ठेवा. ज्याला पाहिलंच नाही त्याच्याविषयी प्रेम होण्याचा प्रश्नच नाही. पण सर्वच गोष्टी प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध होत नसतात. प्रमाण खूप आहेत. तुळशीराम बाबा तुका म्हणे चाकोणी सांगे आहे, सर्व आहेत. सर्वच गोष्टीचा अनुभव प्रत्यक्ष घेऊन सांगता येत नाही. काही काही गोष्टी अशा असतात त्या
अनुमानाने सुद्धा सिद्ध होत असतात. प्रमाण 6 आहेत. जरा चांगला आहे का? नामस्मरणाचा अनुभव घेऊनच सांगायचा असतो, प्रश्नच नाही. पण काही गोष्टी संतांच्या वचनावर विश्वास ठेवूनही अनुभवाचे असतात. विश्वास ठेवून बचनाग नावाचा एक विष आहे. एवढं जहाल आहे, एवढं जहाल आहे की अति 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 मारक क्षमता आहे त्याची, खूप मारक अशी आहे. म्हणजे जास्तीत जास्त 2 ते 5 सेकंदात घेतल्यानंतर खलास करतो, मरतोच माणूस बिलकुल. 5 सेकंदात राजीव गांधीचा हत्या झाली, त्याच्यानंतर त्यांचे जे संबंधित काही ते कटकारस्थानात सम्मिलित असणारे लोक मेलेत, त्यांनी पण नाव सांगितलं नाही पुढच्याने. गळ्यातच गोळी राहायची आणि ते खाऊन घ्यायचे, मरून जायचे, पण सांगायचं नाही. 5 मिनिटात म्हणा किंवा 5 सेकंदात. एवढं जहाल विषय ऐकताय ना तुम्ही, एवढं जहाल विषय, एवढं जहाल विषय की ते पहिल्यानंतर 5 मिनिटात मरतो. तुम्ही म्हणाल कशावरून? मी सांगायचं का मी पिलो, ते मी विष खाल्लं, मी मेलो आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, असं म्हणता येतं का? ज्येष्ठांनी सांगितलं, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं की ते 5 सेकंदात माणसाला मारतं. मग विश्वास ठेवायचा असतो, अनुभव नसतो घ्यायचा. तसं साधू संत सांगतात ना की भगवान परमात्मा गोड आहे, प्रेमळ आहे, भक्त वत्सल आहे, दीन वत्सल आहे. मग आहेच. संताचे पायी विश्वास ठेवायचा असतो. ज्या अर्थी हनुमान त्यालाच म्हणतात, ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, संत श्री नामदेवराय सांगतात, नाथ बाबा सांगतात, गोरोबा काका निळोबाराय सांगतात, जनाबाई सांगतात, तेव्हा ही संत मंडळी खोटं कधीच बोलत नाहीत. आणि म्हणून त्यांच्यावर प्रचंड अशा प्रकारचा विश्वास ठेवायचा असतो, ठेवायचाच असतो. आणि ते जर सांगत असतील, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया. हा संतांचा अनुभव आहे. काय अनुभव आहे संतांचा? त्यांनी देवाच्या चरणावर चित्त ठेवलं, खूप मोठा फायदा झाला. त्यांना झालेला फायदा तुमचा आमचा आहे, तोच फायदा आहे. कोणता फायदा आहे? सर्व दुःख जीवनातलं संपणं. भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, अवघा झाला अवघा झाला संतांची शिकवण आहे. ज्या अर्थी त्यांना आनंद झाला, ज्या अर्थी त्यांचा भाग क्षीण गेला, मग निश्चितच आपलाही जाणार. पुण्याईनं कदाचित देव भेटेल नाही भेटेल, एवढं पुण्य आपल्याकडे आहे नाही आहे सांगता येत नाही. पण देव आपण पाहिलेला नाही, तेवढं पाहण्या इतकं म्हणजे देवाला पाहण्या इतपत पुण्य आपल्याकडे नाही. पण संत आपण पाहतोय ना, संत श्री सखाराम महाराज आहेत की नाही, पाहिले की नाही? रंगराव बाबा किती गोड माणसं होती, होई किती सज्जन सात्विक निर्मळ मनाची शुद्ध अंतःकरणाची माणसं होती ही. मग अशा संतांवर विश्वास ठेवून आपण जर आपल्या जीवनाची वाटचाल केली तर निश्चितच जीवनात क्रांती होईल. आणि एक दिवस तो येईल. कोणता दिवस येईल? शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. म्हणून संत संग धरा तुम्ही
हरी भजन करा. सदानंद भजन म्हणायचं, कीर्तनात म्हणायचे संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. हे संतांचे उपकार आहे म्हणून या मंडपात बसलो आपण. आपल्याला काही पंढरपूरचा पांडुरंग इथं आले नव्हते. सप्ताह करत जा, भजन करत जा, माझ्या नावाचा जयघोष करत जा, असं तिथून सांगायला आले होते का पांडुरंग परमात्मा? हे सांगितलं कोणी? म्हणून जप असो किंवा कोणतं आपलं हे असो, आपण ज्ञानोबा तुकाराम शेवट करतो का? संता वेळ प्राप्ती नाही, संताशिवाय काही आपल्याला गती नाही. म्हणून असं गोड असं नामस्मरण करूया आपण सर्व. करा असं मी म्हणणार नाही. करा म्हणण्यात म्हटलं की ते उपदेश होतो, उपदेश करण्याचा आपला अधिकार नाही. आपण करू सर्वजण, जेवढं जमेल तेवढं करू, जेवढं जास्त करता येईल तेवढं त्यांनी करायचंय. करत राहू आपण. आपल्याला आपल्या परिसरात संस्कार आहेत नामजपाचे. पंढरपूरला किती तिरी मंडळी या ठिकाणची येत आहेत, तरुण मंडळी येतात, माता भगिनी येतात. परिसरातही जपत आमचे केशव काका भालतिळक इथं आहेत. पळसोत मागच्या वर्षी दौरा झाला, तिथेही जप होतो, इथेही जप चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या यूट्यूब चॅनेल वगैरे याच्या माध्यमातून लोक ऐकतात, करतात. तेव्हा हा नामजप आपण करतो म्हणून अभिमान घेण्याचं कारण नाही. एक स्वाभिमान निश्चित आपण बाळगूया. भगवंतानं आपल्याला खूप दिलं. का देवाचं चिंतन करायचं? देवाने आपल्याला काही द्यावं म्हणून. ऐकताय ना तुम्ही? देवानी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून देवाचं भजन चिंतन नामस्मरण करायचंच नाही. मग कशासाठी करायचं महाराज? भगवंताने आपल्याला भरपूर दिलंय म्हणून त्याची आठवण म्हणून करायचं. काय कमी दिलंय? दिले इंद्रिय, हात पाय कान. अशी कोणती गोष्ट आहे देवाने आपल्याला उणीव ठेवली? रात्री किती गोड चिंतन झालं. म्हणून एखाद्या व्यक्तीविषयी आपण जेव्हा प्रामाणिक राहतो, कृतज्ञ बुद्धीनं राहतो. का राहतो? त्याने आपल्यावर काहीतरी उपकार केले म्हणून. जाऊ द्या संत वगैरे देव वगैरे, व्यवहारामध्ये आपण सुद्धा एखादी वस्तू कोणी दिली, अडचणीच्या काळामध्ये दिली, गरज असताना दिली, कोणीच मदत करत नव्हतं, अशा वेळी 2-5 हजार दिले, आजारपणात दिले. त्या 2-5-10 हजारा शिवाय एखादा प्राण जात असताना अचानक तो कोणीतरी आला, देवदूतासारखा धावून आला, त्यांनी पैसे दिले, त्यांनी ते सर्व पैसे दिल्यामुळे पुढले उपचार झाले आणि तो जीव वाचला. ज्याचा वाचला आणि ज्याने वाचवला, तो ज्याचा वाचला, तो ज्याने वाचवला, त्याच्याबद्दल कृतज्ञ राहणार नाही का? जर राहणार नसेल तर तो माणूस नाही. माणुसकी कशाला म्हणतात? आपल्यावर कोणाचे तरी उपकार आहेत, त्या उपकाराचं स्मरण करणे. मग देवाने आपल्याला काय कमी दिलं? म्हणून आपण म्हणत असतो नेहमी माणसाने पुढे पाहू नये, मागे पाहावं. म्हणजे रस्त्याने चालताना मागं पाहत चालावं असा त्याचा अर्थ नाही. यातला भाव असा आहे, आपल्याकडे जर मोटरसायकल असेल तर आपण 4 व्हीलर आल्याकडे नाही पाहायचं. बघा कसा चाललाय, काय मस्तीत चाललाय बघा. आपल्याकडे 2 व्हीलरच आहे, तिकडे नाही पाहायचं. मग सायकलवाल्याकडे पाहायचं. त्याला तर पायाने पायडल मारावं लागतं, किती त्रास होतो. त्याच्यापेक्षा आपल्याकडे देवानं असं म्हणायचं. म्हणून भगवंताचं चिंतन कधीही काहीतरी मिळावं म्हणून करूच नाही, कोणीच करू नये. तुम्ही आम्ही कोणीच करू नये. मग खूप मिळालं म्हणून करावं. खूप दिलं हो देवाने. म्हणून त्या दिवशी मी म्हणतो ना, आमचे दौऱ्यातले आमचे बाबा म्हणायचे अभंग ते, काय तुझे उपकार पांडुरंगा, काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगो मिया जगा माझी आता, सांगो मिया जगा माझी आता, काय तुझे उपकार पांडुरंगा, काय तुझे उपकार पांडुरंगा. याच्यासाठी चिंतन करायचं. देवाने आपल्यावर अनंत उपकार केले.
माणूस बनवला हा मोठा उपकार नाही देवाचा आपल्याला. माणसाच्या जन्माला घातलं आहे, बडे भाग माणूस तन पावा आहे, बरोबर आहे. पण संपूर्ण जगाची लोकसंख्या असं म्हणतात 600 कोटीच्या आसपास आहे. 130, 35, 40 कोटी आपण आहोत. 125-30 कोटीपर्यंत 25 कोटीपर्यंत चीन आहे. बाकी मग छोटे छोटे सर्व जगाची लोकसंख्या 600 कोटीच्या आसपास आहे म्हणतात. 600 कोटी माणसंच आहेत ना, माणसंच आहेत ना. मग भारत सोडून, महाराष्ट्र सोडून आपला जर नंबर तिकडे लागला असता, त्या तिकडल्या माणसात, तर चॅनलचं नाव सांगा बरं मला. ते काय, ते काय खातो, किडे मकोडे खातो, तो काय तुझं? हो डिस्कवरी आहे, पण त्याच्यात आहे ना तो काही खात राहतो तो मॅन्युअल वर्ष, त्याचं नाव आहे ना काहीतरी. हा हो, पण ते जो माणूस आहे तो खाता राहतो, त्याचं नाव स्वतंत्र आहे. वर्ल्ड वर्ष काहीतरी आहे ते नाव चॅनलचं. पण तो बेंडक्या खातो, सर्प खातो, कच्चच खातो, काही पाहू शकत नाही समजा. ठीक आहे, त्याचं संशोधन वगैरे आहे, पण तोही माणूसच आहे. पण तिकडं जर नंबर लागला असता आपला, तर मग मनुष्य देह मिळणं भाग्याचं लक्षण आहे. पण परम भाग्याचं लक्षण आहे की ते केळीवेळीत मिळणं, सखाराम बाबाच्या, रंगराव बाबाच्या सानिध्यात मिळणं, नथुसिंग बाबाच्या सानिध्यात, सद्गुरु जोग महाराज, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व गुरुजन, आमचे संत श्री बोधे बाबांच्या संगतीत मिळणं, हे परम परम भाग्य आहे. हे भाग्य आहे. आणि मग एवढं दिल्यावर आपण जर रडतच बसत असू तर मग काही अर्थ नाही त्याला. म्हणून गोड असं भगवंताचं चिंतन मोठ्या प्रेमाने करायचं. मी आत्ताच सांगितलं की ज्याचे उपकार असले त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहतो. पण मग तो जर पुढून आला तर आता काय करावं, आला जाऊ द्या, पाजा 2 कप चहा, 1 कपभर चहा पाजा वाटी लावून द्याला, त्याला द्या पोचून. असं करतो की तो आल्यानंतर चहाच्या पेक्षा नाही जेवण करून जायचं, आणि ते बी आज जायचं नाही, 2 दिवस थांबा, तुम्ही आले, किती आग्रहानं आदरानं आपण त्याला. तसं भगवंताने आपल्याला एवढं दिलं. पण एकच मागणी, निदान सकाळी उठून तरी मंदिरात थोडंसं तरी. आता जे मंदिरातही जात नसेल, बिलकुलच जात नसेल, कधी भजन नाही, कथा नाही, कीर्तन नाही, तर ते काय म्हणावं आता त्याला. विसरली तया थोर झाली हानी, पजतील खाली 84च्या. भगवान परमात्मा आपल्याकडून अपेक्षा करतोय. मी याला जन्माला घातलं, बालपण गेले नाही ना, तर जाऊ द्या, बालपणात कळलं नसल, खेळण्या बागळण्याचे दिवस, मस्ती करण्याचे दिवस जाऊ द्या, बालपणात तरुणपणात मनेला बहुतेक आपलं भजनाला येईल, मंदिरात येईल, तरुण झाल्यावर येईल, अशी आशा करत होता. पण कसला येतोय, गेला, तरुणपणही गेलं. देवाला वाटलं बालपणही गेलं, तरुण पण गेलं, यानं नाही आपल्याला आठवलं, पण म्हातारपणात आठवलं आपल्याला. आशा करतोय, जाऊ द्या, नाही मानल म्हातारपणात, कवीनं सांभाळलं आपल्याला, नाव घेईल. म्हातारपणही गेलं, जरा अवस्था आली, एकदम जरा अवस्था, आता मरणासन्न अवस्था आली, तरी देवाचं नाव नाही घेतलं, शरणावर ठेवलं. देव म्हणले का रे, एक वेळ तरी माझं नाव, तू कोण? एवढा मनुष्य प्राणी कृतज्ञ होतो. म्हणून इथपर्यंत नाही जायचं आपल्याला. अनंत उपकार आहेत भगवान परमात्म्याचे. म्हणून हे नामस्मरण वगैरे कशासाठी? त्याच्यासाठी की तुझे अनंत उपकार आहेत देवा. म्हणून तर ते मोरारी बापू म्हणतात, आपण ते चाल म्हणतो ते तीच आहे, गोविंद गोविंद गाये रे, भजो राधा को नाम नित्य गाये रे, गोविंद गोविंद गाये रे, गोविंद गोविंद गाये रे, भजो राधा को नाम नित्य गाये रे, गोविंद गोविंद गाये रे, गोविंद गोविंद गाये रे, गोविंद गोविंद गाये रे, गोविंद गोविंद गाये रे, नाम नित्य गाये रे. हरि
शरणं हरे शरणं हरे शरणं हरे शरणं. मला काहीतरी गायन मिरवायचं म्हणून नाही सांगून राहिलो. गाऊ आपण देवाचं नाव, गोड असं देवाचं नाव आहे. गाण्याकरता तुम्ही म्हणता महाराज प्रेम पाहिजे त्या नामाविषयी, त्या वस्तूविषयी, व्यक्तीविषयी. प्रेम कुठं आहे आमच्याकडं? मग गाता गाता त्यालाच प्रेम मागायचं. मज भाव प्रेम देई प्रीती, गुणनाम वर्णावया स्तुती. किंवा गात जागा, गात जागा मुलगा मागा, असं आहे का बरोबर? 2-4 एकर मागा असं नाही, प्रेम मागा विठ्ठला. म्हणून गात असताना एवढं आपण गातो, बसलेलो आहे, मांडी घालून बसलो, तासभर बसणार आहोत, तासभर देवासाठी आपण वेळ दिलेला आहे. मग तेवढी उणीव ठेवायची नाही. घरदार, मुलं बाळ, घर काय म्हणतात, शेतीबाडी, काही क्षणासाठी विसरायचं, ते विसरायचं आणि देवाला आठवायचं. म्हणून मोठ्या प्रेमाने सर्वांनी म्हणा 5 दिवस झाले. तुम्हाला तसं बसल्या बसल्या काही त्रास दिला नाही, पण माता भगिनींची संख्या भरपूर आहे. आणि याच गावात नाही, हल्ली पाहतोय आम्ही सर्वजण. आता आम्ही महाराष्ट्रभर फिरत राहतो, आमची सर्व संत मंडळी पूर्ण महाराष्ट्रभर. प्रत्येक ठिकाणचा सर्वे आमचा असा आहे की प्रत्येक ठिकाणी मागच्या 5-10 वर्षात माता भगिनींची, महिलांची संख्या खूप वाढलेली आहे. सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे, पण परमार्थातही अग्रेसर आहे. म्हणजे कुठेही पाहा तुम्ही. आपण काल आम्ही सप्त्याहून आलो, तिथे 3-4 हजार महिला राहायच्या, 500 माणसं राहायची. आता संख्या जर तुमची वाढली तर तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. ज्या घरात असाल आणि ज्या घरात जाल, दोन्ही दृष्टीने लक्षात ठेवा, खूप मोठी जबाबदारी. पूर्ण घर बदलवण्याची, देश बदलवण्याची, वातावरण पूर्णपणे परिवर्तन करण्याची क्षमता तुमच्यात आहे. आणि क्षमता जर जी तुमच्यात आहे तर ती क्षमता तुम्ही वापरली पाहिजे. फक्त आग्रहाची विनंती आमची हीच असेल की ती धर्मकार्यासाठी ती क्षमता, ते तुमचं ज्ञान, तुमचा स्वभाव, तुमच्या हातात असणारी शक्ती तुम्ही धर्मासाठी खर्च केली पाहिजे. धर्मासाठी म्हणजे नेमकं काय? लहान मुलं जे आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार कसे होतील याविषयी तुम्ही जागरूक असलं पाहिजे. माणसं सकाळी आंघोळ केली की कामाला जातात, आपापल्या व्यवसायाला जातात. मुलं तुमच्या हातात असतात. एवढ्या कष्टाने मोदीजींनी देश उभारलाय, गेल्या 10 वर्षापासून उभारलाय. कोणाचं काय दुमत असेल त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. देशाची बांधणी केली, पूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढली. देशांतर्गत बऱ्यापैकी काही हवे असणारे प्रोजेक्ट कामं होत आहेत. मग जसं त्या मेहनतीवर कदाचित पाणी फिरू शकण्याची शक्यता असू शकते, होणार नाही तसं, पण ठीक आहे. तसं तुमची जबाबदारी आहे. तुमच्या हातात घर आहे म्हणजे देश आहे, आपला धर्म आहे. त्याला ऊर्जा प्रदान तुम्हीच करू शकता, तुम्हीच ऊर्जा प्रदान करू शकता. तुमची शक्ती फक्त विनाकारण टेन्शन घेण्यात, विनाकारण भांडण्यात खर्च करण्यापेक्षा ती शक्ती आपण थोडा संयम धारण करा. हे तुम्हाला विशेष सांगण्याच्यासाठी तुमची संख्या खूप वाढलेली आहे, प्रत्येक क्षेत्रात वाढलेली आहे. अध्यात्मात, धर्मकार्यात वाढली, याच्याबद्दल प्रचंड आदर आम्हाला तर आहेच. आम्ही लेकरं आहोत, तुमची भाऊ आहोत, प्रश्नच नाही. पण तुमच्या ठिकाणी माणसात ती शक्ती नाही आहे. माणसं एखादी गोष्ट मनावर घेतली, एखाद्याने घेतली तर ती शेवटाला नेऊ शकेल. बाकीचे आपल्याच्यानं होत नाही, जाऊ द्या, पाहू, करू असं म्हणून सोडून देणारे आहे. पण आम्हाला सर्वांना तुमच्याविषयी अनुभव आहे की तुम्ही जर एखादं ठरवलं ना, ते शेवटालाच नेता. मग ते वाईट काम असलं तरी आणि चांगलं काम असलं तरी ती क्षमता तुमच्यात आहे. फक्त आमची मागणी अशी राहील, विनंती अशी राहील मातृशक्तीकडे की आपली जी ऊर्जा आहे, आपलं जे ज्ञान आहे, ती क्षमता आपण देश कार्यासाठी, धर्म कार्यासाठी म्हणजे मुलांना चांगले संस्कार देणे, मंदिरात पाठवणे. मी काल बोललो, मदरशात पाठवतात, ते न चुकता पाठवतात.
आपली गरज आहे, इथून पुढची काळाची गरज आहे, बरं काळाची गरज आहे. 15% होते ती मंडळी, 15% होते, आता 35% आहे. आपण 85 चे 70 वर आलो. 2050 पर्यंत कदाचित, लक्षात घ्या तुम्ही, जर संख्या वाढली तर काहीच करावं लागणार नाही, तुम्ही काही करू शकणार नाही. आमच्या डोळ्यापुढं तुम्हाला टॉर्चर केलं गेलं किंवा काही विचित्र अशा प्रकारची वागणूक तुम्हाला दिली गेली तर आम्ही काहीच करू शकणार नाही. संख्येनं आम्ही कमी असू, हम दो हमारे दो, एक बच्चा सबसे अच्छा, कुठपर्यंत? जाग करणं आमचं काम आहे. जागा व्हायचं की न व्हायचं आपण ठरवायचंय. भविष्यात येणारे आपले नातू पंतू, भविष्य कठीण आहे, म्हणून आत्ता सावध व्हा. आपला मुद्दा असा आहे, ही क्षमता जी आहे तुमच्यामध्ये, तुम्ही बहुसंख्येने येता म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्या अंतःकरणात श्रद्धा आहे, प्रेम आहे. म्हणून आल्यानंतर या ठिकाणी अध्यात्मातून वक्त्याच्या एकूण मिळणारी ऊर्जा असेल, काही प्रबोधन असेल, विचार असेल संत वाङ्मयाचे, ते तुम्ही आत्मसात करा. तुमच्याकडे पहिलंच आहे, त्याच्यात आणखी वक्त्याच्या सांगण्यानं भर पडेल. आणि पडलेली भर आणि तुमच्यात असलेली शक्ती एकत्रित करून मुलांना चांगले संस्कार देणे. विनाकारण घरामध्ये आत्महत्येचं प्रमाण पुरुषांमध्ये कमी आहे. ते कर्जमाफीचा तो विषय जाऊ द्या, पण आत्महत्येचं पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये प्रमाण खूप जास्त आहे. आणि त्याची कारणं जेव्हा सर्वेमध्ये, पेपरमध्ये वाचतो म्हणा किंवा ऐकतो, क्षुल्लक कारण आहेत. क्षुल्लक करून मला असं म्हटलं, मला ते सहन नाही झालं, नाही ना, असं नाही. त्याच्यासाठी नरशरीर मिळालेलंच नाही आपल्याला. क्षुल्लक गोष्टीचा विचार करत नका जाऊ. एक गोष्ट शिका आजपासून तरी, काही नियम घ्या. एक नियम असा घ्या, असा बारीक सारीक गोष्टीचा विचार करायचा नाही, सोडून देत चला, सोडून देत चला. कालच्या महाराजांनी सांगितलं, सोडत चला काही काही गोष्टी. भगवंताने आपल्याला विवेक दिला, त्याचा वापर करा. तुम्ही, आम्ही सर्वांनी वापर करायचा. विचार प्रत्येक गोष्टीत विवेकानं करायची, विचारानं करायची. पटत असेल तर माझ्या माता भगिनीला माझी हात जोडून विनंती आहे, घर तुमच्या हातात आहे. छोट्या मोठ्या गोष्टीचा जास्त विचार करत नका जाऊ. विसरायला शिका, विसरायला शिका. छोटं छोटं खूप चालतंय घरात. घरोघरी मातीच्या चुली. कोणाचा दोष आहे आणि कोण निर्दोष आहे हा प्रश्न नाही आहे. आपण आपल्याला ओळखायचं आणि तसं घरातल्या घरात वागायचं. खूप जीवनात आनंद मिळेल. हे जीवन सुंदर लय गोड, लय गोड, खूप. रिप्ले नको देऊ रे. अरे एवढंच येत रे, बाकी येत नाही मला. कामापुरतं येत, काय करायचं आपल्याला. आशा भोसलेच्या आवाजात तेवढे त्यातला भाव घ्या. आपण जर चांगलं जगलो तर याच्यासारखं जीवनच नाही हो. रस्त्याने जाता जाता डुकरं दिसतात, गाढवं दिसतात, बैल दिसतात, आपल्याच घरातले असतात, पण ते जेव्हा त्या शेणाच्यात हे करतात तेव्हा असं वाटतं आपल्याला काय बेड आहे, कॉट आहे, गादी आहे, पंखा आहे. उन्हाळ्यात एखाद्या बैलाला गरमी झाली तरी म्हणायची हिंमत आहे का मला गरमी होते, पंखा लावा. मग मनुष्य जीवन किती सुंदर आहे, कसं जगलं पाहिजे आपण, ज्याचं त्यांनी ठरवायचं. म्हणून लांबेल आपला विषय, तुम्हाला थोडा त्रास देणार आहे. म्हणायचंय माझ्या पाठीमागं आपण, आणि काटकसर न करता ही काय म्हणेल ती काय म्हणेल, मोकळ्या मनाने म्हणायचं. देवाचं नामस्मरण आहे. स्मरण नामजप म्हटलं की आपण ऐकताय, त्यांच्यात कला आहे. ते त्यांचं वाजवून देवाची सेवा, देव त्यांची सेवा मान्य करून घेत असेलच, प्रश्नच नाही. त्याच्यामुळे विशेष रंग भरतो. त्याच्यामुळे चंदू महाराजांचं खरंच कौतुक आहे. बोलवल्यानंतर येतात. अन्य ठिकाणी जायचं असेल तर ठरवून जातात ते, म्हणजे कशाने जायचं बुवा असं. तुम्ही का बरं, तुमच्या मनात काय होतं, बसने जायचं, गाडी घेऊन जायचं असं ठरवून जातात. पण इथं तसं नाही. ते बोलवलं की येतात असं त्याचा अर्थ. आपल्या प्रेमासाठी येतात आणि त्यांच्या वाजवण्यानं रंग भरतो. हे सर्व संत मंडळी आम्ही सोबत बसलेलो आमच्या. खरं म्हणजे मला ते थोडंसं बोधे बाबाचा आशीर्वाद देऊन थोडंसं दोन चालले पुढे बसतो. नाही तर सर्वच मंडळी मागं बसलेली, कोणीही कमी अधिक नाही आहे. सर्वजण कदाचित माझ्यापेक्षा अधिक आहेत. सर्व ज्येष्ठ मंडळी आहे, मोठमोठी मंडळी आहे.
त्यांच्या सानिध्यात तुमच्या उपस्थितीत संत श्री सखाराम महाराज, संत श्री रंगराव बाबा, सद्गुरू जोग महाराज, श्री गुरु नथुशृंग बाबा, मोठे बाबा, आमचे लक्ष्मण बाबा, श्रीपती दादा, हे दौरा मंडळाची ज्येष्ठ मंडळी, श्रेष्ठ मंडळी, आपण सर्व या सर्वांच्या आनंद उपस्थितीत आपण आनंद घ्यायचा आहे. एखाद्या वेळी जप करायला वाटलं पण कोणी वाजवणार नाही, कोणी म्हणणार नाही, मग आम्ही साधा जप करत असतो. आपला साधा बसायचं तासभर, पाप नाही होत पण पोट नाही भरत. खूप भूक लागली विघ्नेश्वर महाराज, खूप भूक लागली. खूप भूक लागल्यावर माणसाची डिमांड नसते की नाही नाही गुलाबजाम असेल तरच मी आता जेवील, बिलकुल नाही. पुरी लागेल, गुलाबजाम, हा शिळी असली तरी चालते, 2 दिवसाची, भाजीने ठेचा वाढ चालते. हे बा असं गाथा जवळच ठेवत असतो मी. हे इथं हे जे ठेवत असतो हे बसतात ना, हा चालता बोलता गाथा आहे. हा बिलकुल उघडायचंही काम नाही, क्लिक करायचं सुद्धा काम नाही. बटन विषय आला की प्रमाण तयार आहे. आहेच प्रमाण. लक्ष्मण बाबाची आठवण होते आम्हाला. काय म्हणत होते? हा भूक लागल्यावर माणसं तुका म्हणे, पहा आमच्या साधू संतांजवळ कशाची जोडी नाही. भूक लागल्यावर माणसं विचार करत नाही शिळी आहे का कालची आहे का ताजा आहे, गुलाबजाम आहे, जिलेबी, बासुंदी आहे की काय. मग तुका म्हणे भूक न विचारी पुढं येवजे त्याची सार, जे पुढं आलं ते सार म्हणायचं, त्या कालात मिळालं. तसं या ठिकाणी आपण इतर वेळी नामस्मरण करणं म्हणजे भूक भूक आहे ना, नामस्मरण ही जीवनाची भूक आहे, ती आपण तृप्त केली पाहिजे. पण नाही मग आता पखवाज नाही ना, मग आपलं जसं असलं तसं. पण मग कधी कधी ऐका, येऊ भूक खूप लागलेली आहे नाही का, 2 वडे 5 वडे, जशी कॅपॅसिटी क्षमता असेल त्याप्रमाणे भूक खूप लागलेली आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, चटणी भाकरीनं, शिळ्या भाकरीनं पोट भरते, जेवणाचा आनंद नाही मिळत. भूक लागल्यावर त्याने पोट भरते. का हो झालं, हो झालं, जमलं, बरं झालं का, नाही नाही आपलं झालं झालं, व्यवस्थित झालं थोडंसं असं. पण भूकही लागलेली आहे, एवढंच नाही. आणि आवडता पदार्थ पुढे आलेला आहे. काय काय आवडीचं आहे? डायबिटीस आहे तुम्हाला? मला भूक लागलेली आहे आणि जो आवडता पदार्थ तेच पुढे आलेला आहे. आणि मग सलाद, कोशिंबिऱ्या, चटणी, असं सर्व ताट भरून पुढे आल्यावर माणूस मग हैगी करतो का जेवायची? मग कदाचित भूक संपल्यावर 2 शिल्लकच घेतो की नाही. म्हणजे भूकही लागलेली आहे, आवडता पदार्थही पुढे आलेला आहे, आणि मग त्या जेवणाचा जसा आनंद आहे तशी भूक आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात कितीतरी जन्मापासून लागलेली आहे. परमात्मा भेटीची भूक अनेक जन्मापासून लागलेली आहे. पण मग कधी एकादशीला, कधी गुरुवारचं भजन, मग आपलं उगं कोणी आपलं विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. पण मग त्या पंचपक्वान्नासारखं समजा असं नामस्मरण करायला असलं, मग योगायोगानं आपल्याला बसलो जपाला, पण तेवढ्यात चंदू महाराज आले, तेवढ्यात कोणीतरी गायक आलं, मित्रमंडळी बसले, संख्या भरपूर आले, आणि त्यात अशी घरातली सिस्टीम आवडीची बाळूची असली, म्हणजे मग नामस्मरणाचा, त्या भोजनाचा जसा आनंद असतो तसा आनंद घ्यायचा आहे. समजा ते मध्येच लाईन गेली होती बरोबर टायमिंगला. पहिले जप म्हणू आपण, मग बघू गवळणीचं एखादी म्हणण्याचं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग. मोठ्याने म्हणा.
स्वरात म्हणा, स्वरात ऐका, स्वरात म्हणा. तुमच्याकडे स्वर आहे म्हणून ही चाल तुम्हाला म्हणाला. खालच्या स्वरात म्हणा, माझ्या पाठीमागं म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. जोरात. बऱ्यापैकी झालं, पण संख्येच्या मनानं आवाज कमी आहे. मोठ्याने मनानं जरासा विनंती आहे तुम्हाला, हात जोडून विनंती. मोकळ्या मनाने म्हणा, मोठ्याने म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला माय बाप विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला माय बाप विठ्ठला. तुम्ही जोरानं म्हणत नाही, मी गवळण म्हणत नाही. तुम्ही जोरात म्हणत नाही म्हणून मी गवळण म्हणत. धन्यवाद, गंमत केली. खूप खूप धन्यवाद. 2 दिवस आपल्याकडे नामचिंतनासाठी बाकी आहे. मनापासून म्हटलं, तुम्ही जप चांगला केला. सर्व बहुसंख्य मी त्या दिवशी म्हटलं माधवराव की गाथा भजन असलं तर गाथा भजन, तुम्ही थोडेसे स्वराचे वगैरे तज्ज्ञ आहात, बाळू वगैरे, त्यांना ऐकण्यासाठी ठीक आहे. पण मग तुम्ही 4-5 आले असते, ह्या काम करत राहिले असते घरी. कोणतं काम? गप्पा. सर्वांनाच कामं थोडंच आहे. पण बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. तेव्हा खूप खूप धन्यवाद सर्वांना. कोणती म्हणायची? वृंदावनी म्हणतो, पण तुम्ही मोकळ्या मनानं मागून म्हणा. आम्ही म्हणतोच सर, पण तुमचा आवाज येऊ द्या, येऊ द्या, त्याच्यात रेकॉर्ड होऊ द्या. तुम्हाला येईल अशीच चाल आहे. वृंदावनी वृंदावनी वेणू कमळाचा मायवादे. वृंदावनी वेणू कवनाचा मायवादे. वृंदावनी वेणू कवनाचा मायवादे. म्हणा सराने बोला. वृंदावनी वेणू
देऊ वास्तव देऊ विसरली माये वृंदावनी ध्वनि मंजुळ मंजुळ माताती ध्वनि मंजुळ मंजुळ माताती ध्वनि मंजुळ मंजुळ माताती मंजुळ माताती मके ऋण जुन ऋण जुन माताती मके ऋण जुन ऋण जुन ऋण जुन वादती ऋण जुन ऋण जुन ऋण जुन वादती देव विमानी वैसोनी स्तुति गाती देव वैसोनी स्तुति गाती देव विमानी वैसोनी स्तुति गाती स्तुति गाती देव विमानी वैसुनी स्तुति गाती गाती स्तुति गाती देव विमानी वैसोनी स्तुति गाती स्तुति गाती स्तुति गाती स्तुति गाती
मनाच्या आनंदी आवडीने. चला कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. ज्ञानोपाराया माझ्या तुकोबाराया. चला पांडू महाराज. ज्ञानोपाराया माझ्या तुकोबाराया. चला चला गिरी महाराज चला. ज्ञानोपाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोपाराया माझ्या तुकोबाराया. पाहिला 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 माझ्या तुकोबाराया. ज्ञानोपाराया माझ्या तुकोबाराया. वायर बाजूला वायर मंगेश. ज्ञानोपाराया माझ्या ज्ञानोपाराया माझ्या तुकोबाराया. बाबा गिरी साहेब माझ्या तुकोबाराया. Hallelujah.